सोलापूर तालुक्यातील मुळेगाव परिसरात कलेक्शनची रक्कम घेऊन जाणाऱ्या चालकावर गोळीबार करून दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा सोलापूर तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। या प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह 8 आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल, सत्तूर, एक अर्टिगा कार आणि 2 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत। 15 जुलै 2026 रोजी रात्री 9:30च्या सुमारास एपेक्स स्टील अँड हार्डवेअर कंपनीचा चालक एजाज नबिलाल तांबोडी हा दिवसभराचे कलेक्शन घेऊन मालकांच्या घरी जात असताना सोलापूर हैदराबाद महामार्गावरील मुळेगाव परिसरात पांढऱ्या अर्टिगा कारमधून आलेल्या तिघांनी त्याला अडवले। आरोपींपैकी एकाने जीवे मारण्याच्या उद्देशाने 2 गोळ्या झाडल्या। गोळीचा छर्रा चालकाच्या छातीला लागल्याने तो गंभीर जखमी झाला। घटनेनंतर सोलापूर तालुका पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन करून अवघ्या 24 तासात 4 आरोपींना ताब्यात घेतले। चौकशीत आणखी 4 जणांचा सहभाग उघड झाल्यानंतर सर्व 8 आरोपींना अटक करण्यात आली। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। त्याच्याकडून आम्ही गुन्ह्यात जे फायर करण्याकरता जे वेपन यूज केलं होतं, तर वेपन सुद्धा आम्ही हस्तगत केलेलं आहे आणि आतापर्यंत जवळपास आम्ही एकूण 8 आरोपी 8 आरोपी आम्ही ह्या गुन्ह्यात अटक केले आहेत। त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेलं वाहन अर्टिगा कार, 2 मोटरसायकल, 8 आरोपी, एक पिस्टल वेपन, त्यानंतर एक सत्तूर सुद्धा त्यांनी ज्वेलरी ठार मारण्याच्या उद्देशाने तो हातात बाळगला होता। असं इत्यादी साहित्य आम्ही त्यात हस्तगत आम्हाला यश मिळाले। सदर गुन्ह्याचा तपास हा API सोमनाथ कदम स्वतः करत आहेत आणि त्यांच्या अधीनस्थ बाकीचे जे आमचे बाकी पाठीमागे जे सर्व टीम आहे त्यांनी आतापर्यंत हा तपास पूर्ण पार पाडला।